आजपर्यंत साहेबांनी अनेक डाव खेळले, मात्र पुतण्याचा अकाली मृत्यू हा घाव आहे. राजकीय घराणं म्हणून जे एक स्थान निर्माण केले ते आपल्या पाठीमागं लिलिया पेलेल असा मुलगा नसला तरी मुलाच्या नात्यापेक्षा तुसुभरही वेगळा नसणारा सक्का पुतण्या असतो. पण तोच पुतण्या अकाली सोडून जातो. याचं दुःख कसं आणि किती लपवायचं, डोळ्यात येणारे अश्रू आणि गळ्यात साचणारा औंढा कसा गिळायचा. आपण कायम तरुण आहोत हे सांगत राहील तरी थरथरणारे हात आणि बोलण्यातला थकवा लपून राहतो का? कितीही वेळा माझं काय वय झालंय का म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलासारखा पुतण्या जाणं हे दुःख वयाची 85 वर्षे गाठलेली असताना सहन होण्यासारखं असतं का? राजकीय परिघात भावनेला तुसुभरही थारा नसतो. राज्याच्याच नाही तर देशाच्या राजकीय सारीपाटावर आपण केंद्रस्थानी असाल तर भावनिकता आसपासही फिरकता कामा नये. इतकं कोरडेपण अंगी बाळगावं लागतं. तेव्हा पोटच्या लेकराप्रमाणे वाढवलेला पुतण्या गेल्याचं दुःख सहन करण्याची घुसमट किती वेदनादायी असते हे अजितदादांच्या निधनानंतर 15 दिवसात 2दा शरद पवारांना रुग्णालयात दाखल करावं लागतं, यावरून लक्षात येते. Press the bell icon on the YouTube and never miss another update.